हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट किंवा UGC नेट या दोन्ही एक्झामचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा दोन्हीपैकी एक एक्झाम जर तुम्हाला द्यायचं असेल तर या दोन्ही एक्झामबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे. मग आजच्या लेसनमध्ये MS सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झामबद्दल A to Z इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. म्हणजे शॉर्टमध्ये MS सेट एक्झामच्या फुल फॉर्मपासून MS सेट एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत जे काही मुद्दे असतात त्यामध्ये पासिंग क्रायटेरिया असेल, एक्झामिनेशन पॅटर्न असेल, रिझर्वेशन पॉलिसी असेल, सॅलरी किती भेटते या संदर्भात काय पॉईंट असतील, न्यू सिलेबस असेल, नोट्स कुठे भेटू शकतात या संदर्भात काय पॉईंट असतील, जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल, हे सर्वच पॉईंट आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना MS सेट किंवा UGC नेटबद्दल 0% इन्फॉर्मेशन आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे लेसन पाहिल्यानंतर त्यांना 100% या दोन्ही एक्झामबद्दल इन्फॉर्मेशन भेटलेली असेल याची मी श्युरिटी देतो. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तिन्ही एक्झामच्या ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा. तर सर्वात पहिल्यांदा या दोन्ही एक्झामचा फुल फॉर्म काय आहे आणि तो फुल फॉर्म कशा प्रकारे बनला आहे ते सांगतो. तरी पहा, MH सेट म्हणजे काय? महाराष्ट्र. ठीक आहे, MH म्हणजे महाराष्ट्र आणि सेट म्हणजे काय? तर सेट हा एक शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा फुल फॉर्म होतो स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. सिंपल. आता UGC नेट म्हणजे काय? तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे UGC त्यांच्यामार्फत नेट एक्झाम कंडक्ट केला जातो, म्हणून त्याला UGC नेट एक्झाम असं म्हटलं जातं. आता काही वेळेस या एक्झामला NTA UGC नेट असं देखील म्हणलं जातं. NTA UGC नेट आणि UGC नेट हे दोन्ही एक्झाम एकच आहे, वेगळे नाही आहे. ठीक आहे. नेट म्हणजे काय? तर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट आणि NTA म्हणजे काय? नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर UGC ही एक अप्पर बॉडी आहे. UGC अंडर NTA येते. म्हणजे UGC काय करते? एक्झाम कंडक्ट करते पण स्वतः एक्झाम घेत नाही. UGC काय म्हणते NTAला की आमच्यामार्फत तुम्ही एक्झाम घ्या. म्हणजे NTA ही एक टेस्टिंग एजन्सी आहे. या एजन्सीमार्फत नेट एक्झाम होत असतो, म्हणून याला कॉमनली आपण उच्चारतो NTA UGC नेट एक्झाम. ठीक आहे. म्हणजे UGC मार्फत NTAला सांगितलेलं आहे आणि NTA त्यामार्फत नेट एक्झाम घेत आहे. सिंपल. आणि UGCची अप्पर बॉडी मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, MOE म्हणतो आपण याला. सिंपल. म्हणजे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन UGCला सांगते एक्झाम घ्या, UGC सांगते NTAला की एक्झाम घ्या, मग NTA नेट एक्झाम घेऊन टाकते. आय होप हा एक्झाम कशा प्रकारे कंडक्ट होतोय हे कळालं असेल आणि शॉर्टमध्ये यांचा फुल फॉर्म काय आहे तो कळाला असेल. ठीक आहे. आता एकदम बेसिक झालं. आता आपण 1 by 1 पॉईंट पाहू ह्या दोन्ही एक्झामबद्दल. आता हे पहा, ह्या दोन्ही एक्झामबद्दल तुम्हाला एकदम सिंपल शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म कळाला आहे. आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हे सांगतो. फक्त 2 ते 3 पॉईंट डिफरन्स आहे, बाकी सर्व गोष्टी सिमिलर आहेत. ठीक आहे. म्हणजे 2 ते 3 पॉईंट डिफरन्सचे कुठले आहेत हे कळालं ना, तर बाकी या दोघांमध्ये डिफरन्स कुठलाच नाही, दोन्ही एक्झाम पूर्णपणे सेम आहे. आता पहिला डिफरन्स काय? सेट आणि नेटमध्ये. तर नेट एक्झाम हा क्वालिफाय झाल्यानंतर विद्यार्थी ओव्हरऑल इंडिया म्हणजे ऑल इंडिया ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करू शकतात. आणि सेट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर विद्यार्थी म्हणजे MS सेट थोडक्यामध्ये, तर सेट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर विद्यार्थी फक्त महाराष्ट्रामध्ये आणि गोवा या राज्यामध्ये जॉब करू शकतात. म्हणजे ज्या त्या राज्याचा सेट एक्झाम क्वालिफाय करताल त्याच राज्यामध्ये तुम्हाला जॉब करता येईल ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून. ठीक आहे. मग आता सेट क्वालिफाय झाले आणि नेट क्वालिफाय नाही झाले तर कुठलाही फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्याच राज्यामध्ये जॉब करायचं असेल तर नेटची जास्त काही रिक्वायरमेंट नाही आहे. सिंपल. दोघांचं जे वेटेज आहे ते जवळपास सेमच आहे. आता हा पॉईंट कळाला. आता जो दुसरा पॉईंट आहे यामध्ये काय डिफरन्स येतो, तर नेट एक्झाम हा 2 लँग्वेजमध्ये कंडक्ट केला जातो. त्यामध्ये फर्स्ट आहे एक इंग्लिश लँग्वेज आणि सेकंड जे आहे ते आहे हिंदी लँग्वेज. तसं MS सेट एक्झाम देखील 2 लँग्वेजमध्ये असतो. त्यामध्ये फर्स्ट लँग्वेज इंग्लिश ही जी कॉमन लँग्वेज आणि सेकंड जे आहे ते आहे मराठी लँग्वेज MS सेटसाठी. सिंपल. म्हणजे पहिला ओव्हरऑल इंडियाचा हा एक डिफरन्स सांगितला, सेकंड लँग्वेजचा एक डिफरन्स आहे. MS सेटला मराठी ऑप्शन असतो इंग्लिशला आणि NTA UGC नेटला इंग्लिशसाठी हिंदी ऑप्शन असतो. हिंदी एकदम बेसिक हिंदी नसते, खूप अवघड हिंदी असते.
ठीक आहे, एकदम कॉमन सेन्सची समजल अशी हिंदी नसते. आणि आता जो थर्ड पॉईंट आहे डिफरन्सचा तो म्हणजे नेट एक्झाम मेजॉरिटी ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केला जातो आणि MSCET एक्झाम ऑफलाईन पद्धतीने कंडक्ट केला जातो. पण नेक्स्ट एक्झामपर्यंत या दोन्ही गोष्टी चेंज होऊ शकतात. म्हणजे MSCET आणि नेट हे दोन्ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीनेच होतील. म्हणजे यावेळेस त्यांनी नेट एक्झाम ऑफलाईन पद्धतीने घेतला होता पण तो एक्झाम सक्सेसफुल कंडक्ट झालेला नाही आहे, म्हणून तो ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. तसं MSCET एक्झाम देखील पुढचा ऑनलाईन पद्धतीने होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग हा डिफरन्स इथं पूर्णपणे कॅन्सल होईल. सिम्पल. आता एकदम बेसिक डिफरन्स होता. आणखी एक जो पॉईंट आहे तो नवीन ॲड झाला आहे, नवीन अपडेट आलं तपा UGCचं. त्यानुसार नेट एक्झाम मार्फत तुम्हाला PhD करता येऊ शकते. ठीक आहे, म्हणजे नेट एक्झाम तुम्ही कदाचित क्वालिफाय झाले नाही पण तुम्हाला स्कोअर चांगला होता तर त्या स्कोअरच्या बेसवर तुम्हाला PhDचं ॲडमिशन देखील भेटू शकतं. हा एक नवीन पॉईंट नेट बाबतीत ॲड झालेला आहे. तसं सेट बाबतीत आत्तापर्यंत कुठलंही त्यांनी एक म्हणू शकतो नोटीस वगैरे जारी केलेलं नाही आहे, पण लवकरच त्याबद्दल पण नोटीस युनिव्हर्सिटीमार्फत जारी होऊ शकतं. ठीक आहे, तर डिफरन्स तुम्हाला कळाला. आता ह्या डिफरन्सला सोडून जे काही पॉईंट असतील ते सर्व पॉईंट सेम आहेत नेट आणि सेट एक्झाममध्ये. तर बाकीचे सर्व पॉईंट समजून घेण्यासाठी आपण MSCET एक्झामचं प्रॉस्पेक्ट घेऊया आणि त्या प्रॉस्पेक्ट मार्फत 1 बाय 1 सर्वच पॉईंट समजून घेऊया. लक्षात घ्या, प्रॉस्पेक्ट जरी MSCETचं असलं तरी पण सिमिलरिटी पूर्णपणे दोघा एक्झाममध्ये सेम आहे. सिम्पल. तर हे पहा सर्व पॉईंट आपण 1 बाय 1 समजून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा या एक्झाममध्ये किती पेपर असतात, किती क्वेश्चन असतात, किती मार्कांना एक्झाम असतो ते समजून घेऊया. तर हे पहा जो एक्झाम आहे तो एक्झाम 2 पेपरमध्ये त्यांनी डिवाईड केलेला आहे. त्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 पेपर त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. आता यामध्ये तुमचा आर्ट्स असेल किंवा सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल किंवा कुठली फॅकल्टी असेल तर पेपर फर्स्ट हा तुम्हाला सेम असतो. ठीक आहे, सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जो पेपर सेकंड आहे हा पेपर सेकंड तुमचा सब्जेक्टिव्ह पेपर असतो. म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे त्या विषयाचा पेपर सेकंड असतो. ठीक आहे, एज्युकेशन किती पाहिजे, तुम्ही ॲपेअर असताना एक्झाम देऊ शकता का नाही ते आपण पाहणार आहोत. फक्त पेपरचं स्वरूप कसं असतं ते आधी सांगतोय. पेपर फर्स्ट कॉमन असतो, पेपर सेकंड हा तुमच्या सब्जेक्टचा पेपर असतो. म्हणजेच इन शॉर्ट तुमचं PG ज्या सब्जेक्टमध्ये झालेलं आहे किंवा चालू आहे त्या सब्जेक्टमध्ये पेपर सेकंड असतो. फॉर एक्झाम्पल कॉमर्समध्ये असेल तर कॉमर्सचा, किंवा मॅनेजमेंटमध्ये तुमचं MBA झालं असेल इन HR, MBA झालं असेल एखाद्या अदर फील्डमध्ये फायनान्समध्ये तर सर्वांचा MBA वाल्यांचा एक्झाम मॅनेजमेंट या सब्जेक्टमधून असतो. ठीक आहे, तर हे पहा फॉर एक्झाम्पल आता पेपर फर्स्ट आहे. या पेपर फर्स्टमध्ये टोटल 50 क्वेश्चन विचारले जातात. सर्व क्वेश्चन कंपल्सरी असतात आणि या 50 क्वेश्चनला त्यांनी 100 मार्कामध्ये डिवाईड केलेलं आहे. म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. रिपीट करतो, जो पेपर फर्स्ट आहे त्यामध्ये 50 क्वेश्चन असतात, एक क्वेश्चनला 2 मार्क असतात आणि टोटल 100 मार्काचा पेपर फर्स्ट असतो. हा टाईम वगैरे चेंज होऊ शकतो एक्झामिनेशन पॅटर्ननुसार. ठीक आहे, जो पेपर सेकंड आहे या पेपर सेकंडमध्ये टोटल 100 क्वेश्चन असतात. हा तुमचा सब्जेक्टिव्ह पेपर असतो. यामध्ये एक क्वेश्चन 2 मार्काला असतो आणि यामध्ये टोटल जे मार्क असतात ते असतात 200 मार्क. मग आता 100 + 200 म्हणजे 300 मार्काचा नेट आणि सेट एक्झाम तुमचा कंडक्ट केला जातो. प्रत्येकी 2 मार्क म्हणजे टोटल पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही पेपरचे मिळून क्वेश्चन पाहिले तर 150 क्वेश्चन असतात. म्हणजे 150 क्वेश्चन = 300 मार्क्स. ठीक आहे, मग आता किती मार्कांना पासिंग असतं, किती मार्कापर्यंत तुम्हाला मार्क मिळवणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही सिंपल काय करायचं, मागील वर्षाचा कट ऑफ व्हायचा तुमच्या सब्जेक्टचा, तुमच्या कॅटेगरीचा आणि त्या कट ऑफमध्ये किती % होते त्यापेक्षा +4% ॲड करायचे आणि तितके % आपल्याला पाडायचे आहेत हे टार्गेट मनामध्ये ठेवायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवर जो कट ऑफ पाहताय हा कट ऑफ 7 एप्रिल 2024च्या एक्झामसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ठीक आहे, म्हणजे इतका कट ऑफ जाऊ शकतो हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. आता तुम्ही जर इन केस 2025 मध्ये एक्झाम देणार असाल तर तुमचं टार्गेट काय असायला हवं. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमचा मराठी सब्जेक्ट आहे, या मराठी सब्जेक्टमध्ये तुमची कॅटेगरी ओपन आहे फॉर एक्झाम्पल. आता ओपन कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ इथं किती दाखवला आहे 49%. तर 49% तुम्हाला टार्गेट नाही ठेवायचं, तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे जवळपास 53%. म्हणजे 2025 मध्ये जो एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये जर तुम्ही 53% मिळवले तर डेफिनेटली तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. 100% शुअरिटी असते.
म्हणजे जवळपास 4% ॲड करायचे पुढील एक्झामसाठी. कमीच होतात, जास्त होत नाही, पण मॅक्झिमम 4% आपण ॲड करायचे सिक्युअर्ड सीटसाठी. ठीक आहे, म्हणजे आपलं टार्गेट किती असायला हवं हे देखील तुम्हाला या ठिकाणी कळतंय. ठीक आहे, आय होप तुम्हाला कशा प्रकारे टार्गेट तुमचं ठेवायचं आहे एक्झाम प्रती हे इथं कळालं असेल. आता हे पहा, या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशन पॅटर्न कशा प्रकारचा असतो हे समजलं असेल. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे हा मिनिमम मार्कांचा क्रायटेरिया. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही एक्झामला बसले आणि लगेच तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे असं नाही आहे. तुम्हाला मिनिमम काहीतरी मार्क पाडावे लागतात आणि त्यानुसार तुम्ही मेरिट लिस्टसाठी कन्सिडर केले जाताल. मग त्यानंतर कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही आले तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आता हे समजून घ्या, प्रॉपर समजलं नसेल तर हे पहा, पेपर फर्स्ट आहे आणि पेपर सेकंड आहे. पेपर फर्स्टमध्ये सांगितल्याप्रमाणे टोटल 50 क्वेश्चन असतात, पेपर सेकंडमध्ये टोटल 100 क्वेश्चन असतात. इथे 100 मार्क असतात, इथे असतात 200 मार्क. हे तर कळलं, हे आपण आत्ताच पाहिलं होतं. आता जे ओपन कॅटेगरी असेल किंवा ओपनमध्ये EWS असेल तर या कॅटेगरीला मिनिमम पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही पेपर मिळून 40% मिनिमम पाडावे लागतात. क्वालिफाय होण्यासाठी म्हणत नाही मी, जे कॅल्क्युलेशन होणार आहे ना मेरिट लिस्टचं, त्या मेरिट लिस्टच्या कॅल्क्युलेशनसाठी मिनिमम 40% पाडावे लागतात. आणि अदर सर्व कॅटेगरींसाठी मिनिमम 35% पाडावे लागतात. हे पर्सेंट तुम्हाला मिनिमम पडले तर तुम्ही कॅल्क्युलेशनसाठी कन्सिडर केले जाणार आहात. मग ते कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर केल्यानंतर तुम्ही चांगल्या मार्कांनी टार्गेट अचीव केलं असेल तर तुम्ही क्वालिफाय होणार. ठीक आहे, क्वालिफाय होण्याचं म्हणू शकतो कॅल्क्युलेशन कसं असतं ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. क्रायटेरिया कशा प्रकारे ठरवला जातो तो व्हिडिओ पहा, डेफिनेटली तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेशन कळेल. फक्त सिम्पलचं तर सांगतो, हे सोडून द्या, हे पाहायचंच नाही. ठीक आहे, हा जो चार्ट आहे ना हा पाहायचाच नाही. तुम्हाला काय पाहायचं आहे, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता तो पाहायचा आणि त्यानुसार टार्गेट ठेवायचं. हे 40% म्हणजे एकदम बेसिक गोष्ट आहे. हे सोडून द्यायचं. रिपीट करतो, कन्फ्युजन होऊन देऊ नका. हे वाटलंच ते पूर्णपणे सोडून द्या. तुम्ही एक्झाम देत आहे ना, फक्त तुम्ही टार्गेट काय ठेवायचं, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती लागला होता त्या कट ऑफपेक्षा आपल्याला 4% मिनिमम जास्त पाडायचे. हे टार्गेट ठेवा, बाकीच्या गोष्टी इग्नोर केल्या तरी चालतील. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे कंडिशन ऑफ इलिजिबिलिटी. म्हणजे कुठले विद्यार्थी MS सेट किंवा UGC नीट एक्झाम देऊ शकतात ते आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे MS सेटचं जरी प्रॉस्पेक्ट असलं तरी गाईडलाईन कोणाचे आहेत, UGCचे आहेत. ठीक आहे, म्हणून दोघांना पण गाईडलाईन जवळपास सेमच आहेत. आता या ठिकाणी हा पॉईंट एक्सप्लेन करण्यापूर्वी फक्त एक पॉईंट आणखी सांगतो. नेट आणि सेट एक्झाममध्ये आणखी एक डिफरन्स आहे, तो म्हणजे नेट एक्झाम. ठीक आहे, NT-UGC नेट म्हणतोय, हा एक्झाम तुम्ही अनलिमिटेड वेळा देऊ शकता. म्हणजे क्वालिफाय झाले तरी तुम्हाला वाटलं की आपल्याला एक्झाम द्यायचं आहे पुन्हा देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्यामध्ये एक नवीन ऑप्शन असतो तो म्हणजे JRF. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण मी सांगणारच आहे. म्हणजे नेट एक्झाम तुम्ही किती वेळा देऊ शकता, जोपर्यंत तुम्ही JRF घेत नाही तोपर्यंत. पण तसं सेट बाबतीत नाही आहे. सेट एक्झाम एकदा दिला, तुम्ही क्वालिफाय झाले, क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच सब्जेक्टमध्ये सेट एक्झाम देता येत नाही. जर तुमची PG 2 वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही PG कंप्लीट केलेली असेल तर 2 वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता. पण एका सब्जेक्टमध्ये जर तुम्ही MH सेट एक्झाम क्वालिफाय झाले तर पुन्हा तो सेट एक्झाम तुम्हाला देता येत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नेट एक्झाम देते तो किती वेळा, पण सेट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर पुन्हा देता येत नाही, हे लक्षात ठेवा. जर दिला तर तुमच्यावर ते ॲक्शन घेऊ शकतात. आता आपण हा पॉईंट आहे ना तो पूर्णपणे पाहूया की कंडिशन काय आहेत, इलिजिबिलिटी काय आहे. तर हे पहा, नेट एक्झाम जर द्यायचं असेल, NT-UGC नेट एक्झाम किंवा सेट एक्झाम द्यायचं असेल तर जवळपास इलिजिबिलिटी पूर्णपणे सेम आहे. फक्त नेट एक्झाममध्ये आणखी एक नवीन अपडेट त्यांनी ॲड केलं आहे, ते लक्षात घ्या. नेट एक्झाम देण्यासाठी पात्रता ही ग्रॅज्युएशनपासून सुरू आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या जर तुम्ही 8 नंबरच्या सेमिस्टरला असताल, म्हणजे ग्रॅज्युएशन हे 4 वर्षाचं असेल, 4 वर्षामधल्या 8व्या सेमिस्टरला तुम्ही असताल तरच ॲज अ ॲपियर म्हणून तुम्ही लगेचच NT-UGC नेटचा फॉर्म भरू शकता. रिपीट करतो, NT-UGC नेट एक्झामसाठी ग्रॅज्युएशनपासूनच इलिजिबिलिटी सुरू आहे. ग्रॅज्युएशन तुमचं 4 वर्षांचं असेल, फक्त 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन ज्याचं आहे त्यासाठीचा, 3 वर्षवाली यामध्ये येत नाही. ज्यांचं ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं आहे आणि ते ग्रॅज्युएशनच्या 8व्या सेमिस्टरला आहेत ते विद्यार्थी ॲज अ ॲपियर म्हणून लगेचच NT-UGC नेटचा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, आता सेट एक्झाम द्यायचं असेल तर काय, तर सेट एक्झाममध्ये तुम्ही PGच्या सर्वात लास्ट इयरला, किती वर्षाची PG असून द्या, त्याच्या सर्वात शेवटच्या वर्षाला, म्हणजेच PGचं तुमचं जे लास्ट इयर असेल, PGचं लास्ट इयर
नॉर्मली आपली 2 वर्षाची पी जी असते एम.कॉम एम.एस.सीची, त्यामधील लास्ट इयर म्हणजे काय, पी जीचं फर्स्ट इयर झाल्यानंतर सेकंड इयर. ह्या सेकंड इयरमध्ये ॲज अ ॲपियर म्हणून तुम्ही एम.एस. सिटीजनचा फॉर्म भरू शकता आणि नेटचा पण फॉर्म भरू शकता. पण नेटला तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशनपासूनच फॉर्म भरता येतोय, त्यानंतर पी जीला गेल्यावर तुम्ही भरू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पण एम.एस. सेटला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला पी जीच्या सेकंड इयरला जाणं गरजेचं आहे, मगच तुम्ही एम.एस. सेटचा फॉर्म भरू शकता. कळलं? नसेल कळलं, कन्फ्युजन झालं असेल तर नीट सांगतो पहा. इथं नेट एक्झाम आहे. नेट एक्झाम देण्याची पात्रता काय आहे? नेट एक्झामला तुमचं ग्रॅज्युएशन 8 वर्षांचं असेल, 4 वर्षांचं असेल, त्याच्या 8व्या सेमिस्टरला तुम्ही नेटचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्ही पी जीला गेले, पी जीला गेल्यानंतर सेकंड इयरला गेले तुम्ही पी जीच्या, तेव्हा देखील नेटचा फॉर्म भरू शकता. आणि पी जी कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही अनलिमिटेड वेळा फॉर्म भरू शकता. कळलं? आता सेट बाबतीत काय, तर सेट बाबतीला तुम्ही पी जीला असताना पी जीच्या सेकंड इयरला ज्यावेळेस असताल त्यावेळेसच ॲज अ ॲपियर म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमची पी जी कंप्लीट होईल त्यावेळेस देखील तुम्ही जोपर्यंत क्वालिफाय होत नाही तोपर्यंत अनलिमिटेड वेळा फॉर्म भरू शकता. पण हे कुठले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ते पण लक्षात ठेवा. तरी पहा, ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी OBC, SBC, DT, विजय, NT आणि ते कॅटेगरीतले विद्यार्थी नॉन क्रिमिनी लेअरच्या आत येत असतील, त्यामध्ये SC, ST, ट्रान्सजेंडर, ठीक आहे, PWD कॅटेगरी असेल, या सर्व कॅटेगरींसाठी मिनिमम 50% पी जीला असणं गरजेचं आहे विथआउट राऊंड ऑफ. रिपीट करतो, तुम्हाला 50% असतील कुठल्या कॅटेगरीसाठी, या सर्व कॅटेगरी इथं दिसत आहेत त्या, प्लस या सर्व कॅटेगरी इथं दिसत आहेत त्या, या सर्व कॅटेगरींना मिनिमम 50% असावे लागतील पी जीमध्ये, तरच तुम्ही एम.एस. सेट किंवा NT-UGC नेट एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे 50% ज्याला पी जीमध्ये पडत नाही आहे तर तो विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे, म्हणजे त्याला नॉलेज कमी आहे म्हणून तर 50% पडले असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी हा पर्सेंटचा क्रायटेरिया ठिकाणी लावलेला आहे. आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून आहे त्या विद्यार्थ्यांना मिनिमम 55% पाडणं गरजेचं आहे पी जीमध्ये, तरच ते विद्यार्थी नेट किंवा सेट एक्झाम देऊ शकतात. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल 54.99% जरी असतील तरी पण तुम्ही त्यासाठी पात्र नाही आहे. तुम्हाला विथआउट राऊंड ऑफ म्हणतोय, विथआउट राऊंड ऑफ तुम्हाला 55% असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही एक्झाम देऊ शकता. इथं पण विथआउट राऊंड ऑफ. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 49.99% आहे तरी पण तुम्ही या ठिकाणी पात्र नाही आहे, तुम्हाला 50%च मिनिमम पाहिजे. ठीक आहे. तर इथं कॅटेगरी दिलेल्या आहेत पहा, कुठल्या कॅटेगरीसाठी किती हे तुम्ही इथं पाहू शकता. फक्त 2च त्यांचे पर्सेंटच्या अटी आहेत, एक तर 55% किंवा 50%. आता त्यानंतर जो एम.एस. सेट एक्झाम द्यायचा आहे किंवा NT-UGC नेट एक्झाम द्यायचा आहे त्यासाठी कुठलंही अप्पर एज लिमिट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही फार म्हातारे जरी झाले तरी एम.एस. सेट किंवा नेट एक्झाम देऊ शकता, जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय होत नाही तोपर्यंत. फक्त नेट एक्झाममधील JRF जे असतं, ठीक आहे, JRF त्यासाठी एज लिमिट आहे. ते एज लिमिट कॅटेगरीनुसार थोडंसं वेगवेगळं आहे. पण नेट आणि सेट एक्झामसाठी कुठलंही एज लिमिट नाही आहे, तुम्ही अनलिमिटेड अटेम्प्ट त्याच ठिकाणी देऊ शकता. आता त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी रिझर्वेशन पॉलिसी दिलेली तिथं तुम्हाला शो करतो 13% SC कॅटेगरीसाठी आहे, 7% ST कॅटेगरीसाठी आहे, 19% OBC कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे, 10% EWS ओपन कॅटेगरीमधली EWS, ठीक आहे, त्यासाठी आहे 10%. नंतर 2% SBC साठी आहे, 3% DTA विजय यांसाठी आहे, 2.5% NTB साठी आहे, 3.5% NTC साठी आहे, 2% अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे आणि 1 हॉरिझॉन्टल रिझर्वसाठी आहे. ठीक आहे, ऑर्फ्स कॅटेगरीसाठी. तर आय होप हे सर्व तुम्हाला कळलं असेल. आता परत रिपीट करल, हे पण लक्षात ठेवायचं नाही, कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही की आपल्याला इतकंच रिझर्वेशन बाकीच्यांना इतकं किंवा बाकीच्यांना खूप कमी आहे, आपल्याला खूप जास्त आहे, मग आपण लगेच क्वालिफाय होऊ, हे काही लक्षात ठेवायचं नाही. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, प्रिव्हियस इयरचा कट ऑफ, आपल्या कॅटेगरीचा आपल्या सब्जेक्टचा प्रिव्हियस इयरचा कट ऑफ किती होता ते पाहायचं, त्याच्या 4% ॲड करायचे, त्यानुसार तुम्हाला टार्गेट ठेवायचे. हे रिझर्वेशन वाचायची गरज नाही. सिम्पल. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सेट एक्झाम असेल किंवा नेट एक्झाम असेल, कुठल्या कुठल्या सब्जेक्टमध्ये कंडक्ट केला जातो आणि तुमची PG कुठल्या सब्जेक्टमध्ये कंप्लीट असेल त्यानुसार तुम्ही कुठला सब्जेक्ट निवडू शकता. त्याची पूर्णपणे लिस्ट आहे. फॉर एक्झाम्पल मराठी MA झालेलं आहे तुमचं, तर मराठी सब्जेक्ट निवडू शकता. हिंदी MA झालेलं आहे तर हिंदी सब्जेक्ट निवडू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्समधून तुमचं फॉर एक्झाम्पल सेटचा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स तुम्ही कोण कोण घेऊ शकता,
तर MA इकॉनॉमिक्स ज्यांचं झाले ते घेऊ शकतात आणि MSc इन इकॉनॉमिक्स ज्यांचं झालेलं आहे ते देखील इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट घेऊ शकतात. म्हणजे कुठल्या पेजीचे विद्यार्थी कुठला सब्जेक्ट निवडू शकतात त्याची लिस्ट आहे ती तुम्ही पाहू शकता. हे प्रॉस्पेक्ट मी टेलिग्राम चॅनलवर ॲड केलेलं आहे, तिथून तुम्ही 1 बाय 1 सर्व पॉईंट वाचू शकता. आणखी एक पॉईंट पहा, कॉमर्समधून कोण कोण विद्यार्थी देऊ शकतात. ज्यांचं MCOM आहे, ज्यांचं CA झालं आहे, ज्यांचं CS झालं आहे, जे कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट्स आहेत ते सर्व विद्यार्थी कॉमर्समधून एक्झाम देऊ शकतात. मॅनेजमेंटमधून कोण देऊ शकतात, ज्यांचं MA झालं आहे, ज्यांचं MIM झालं आहे, ठीक आहे. म्हणजे सर्व जे फील्डमध्ये आहेत ते सर्व विद्यार्थी मॅनेजमेंटमधून एक्झाम देऊ शकतात. मॅनेजमेंटमध्ये स्पेशल सब्जेक्ट नाही आहे. मॅनेजमेंट, मार्केटिंग, HR, फायनान्स, IT या सर्व विषयांचा मिळून मॅनेजमेंट हा पेपर असतो. सेपरेट विषयानुसार पेपर नसतात. सिंपल. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म कुठे असतात. तर MSc एक्झामच्या वेबसाईटवर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतात आणि NTUGC नेटचे जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हवे असतील, आता तर ओपन नाहीत कुठल्याच एक्झामिनेशनचे, पण ओपन झाल्यानंतर तुम्हाला मी या चॅनलवर अपडेट देईलच. कारण या चॅनलवर फक्त नेट, सेट आणि पेट या 3च एक्झामचे ऑफिशियल अपडेट मी देतोय. बाकी कुठलाही अपडेट देत नाही. या 3 एक्झामला सोडून या चॅनलवर तुम्हाला कुठलाही अपडेट भेटणार नाही. फक्त हे 3 एक्झामचे सर्वच अपडेट A to Z अपडेट या चॅनलवर मी प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. मग आता सेटसाठी ही वेबसाईट आहे. नेटसाठी तुम्ही क्रोमवर डायरेक्टली सर्च केलं NTA UGC नेट असं सर्च केलं ना, लगेचच त्यांची वेबसाईट येऊन जाईल. काही प्रॉब्लेम नाही आहे. सिंपल. त्यानंतर जो पॉईंट आहे तो म्हणजे फी. तर ओपन कॅटेगरीसाठी सेट एक्झामची फी आहे 800 रुपये, अदर कॅटेगरीसाठी 650 रुपये. ही फी चेंज होऊ शकते दरवर्षी, म्हणून ह्या फीचं काही जास्त इन्फॉर्मेशन पाहण्याची गरज नाही आहे. 100-200 प्लस मायनस होऊ शकतात. आता यानंतर जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा पॉईंट फक्त आपण पाहूया, ते म्हणजे रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन अलाउड नाही आहे. तुम्ही पेपर दिला तिथं रिचेकिंग वगैरे होणार नाही. ठीक आहे. आता क्रायटेरिया कसा असतो, क्वालिफाय कशा प्रकारे ठरवतात. तर जेवढे विद्यार्थी बसलेत त्याच्या 6%, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी असतील तर 100 पैकी 6 विद्यार्थी क्वालिफाय होतात, बाकीचे विद्यार्थी क्वालिफाय होत नाही. 6% मिनिमम विद्यार्थी क्वालिफाय होतात. किंवा जो स्लॉट अवेलेबल आहे, म्हणजे किती वॅकन्सी अवेलेबल आहेत त्या दोघांपैकी एक जे मिनिमम असेल, म्हणजे 100 पैकी 6 विद्यार्थी किंवा वॅकन्सी अवेलेबल असतील 4च. ठीक आहे. मग 6 क्वालिफाय नाही करणार, ते 4च क्वालिफाय करणार. म्हणजे वॅकन्सी किती अवेलेबल आहे हे पाहणार आणि 6%चे विद्यार्थी किती भरत आहेत ते पाहणार. त्यानुसार मिनिमम जे फिगर असेल तेवढे विद्यार्थी क्वालिफाय होतात. याबद्दल पण डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. व्हिडिओमध्ये जा. व्हिडिओमध्ये गेल्यानंतर 5 ते 6 दिवसांपूर्वीचाच माझ्या मते मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे. तो तुम्हाला भेटून जाईल. त्या ठिकाणी हे 6%चं कॅल्क्युलेशन कसं असतं, ठीक आहे, स्लॉट कशा प्रकारे ठरवतात ते मी पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पर्टिक्युलर फक्त या पॉईंटवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कळून जाईल. त्यानंतर त्याचा फॉर्म्युला वगैरे दिलेला आहे. हा फॉर्म्युला कसा यूज करायचा ते देखील मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक दिलेली आहे, तिथूनही पाहू शकता. बाकी या प्रॉस्पेक्टमध्ये मी सर्व पॉईंट जवळपास जे महत्त्वाचे आहे ते मेन्शन केलेत आणि ते वाचलेत. ठीक आहे. आता जे बाकीचे आपले पॉईंट राहिलेत, ठीक आहे, ते पॉईंट एक्सप्लेन करतो 1 बाय 1. तर हे पहा, जो फर्स्ट पॉईंट होता पासिंग क्रायटेरिया. तर पासिंग क्रायटेरिया 6%चा असतो किंवा स्लॉट जो अवेलेबल आहे ते दोन्ही फिगर काढतात आणि त्याच्यापैकी मिनिमम जी फिगर येईल त्यानुसार विद्यार्थ्यांना पास करतात. नंतर एक्झामिनेशन पॅटर्न सांगितलं आताच की 50 क्वेश्चन पेपर फर्स्टवर असणार आहे, 100 क्वेश्चन पेपर सेकंडवर असणार आहे. हा सब्जेक्टिव्ह पेपर आहे सेकंडवाला. जो फर्स्ट आहे तो कॉमन पेपर असतो, सर्वांसाठी बेसिक असतो. यामध्ये सिलेबस पण सांगतो काय असतो. तर हे पहा, जो पेपर फर्स्ट आहे ना, या पेपर फर्स्टमध्ये टोटल 10 युनिट असतात. त्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड असतो फॉर एक्झाम्पल, त्यानंतर हायर एज्युकेशन असतं, मॅथमॅटिकल रिझनिंग असते, नंतर लॉजिकल रिझनिंग असते, डाटा इंटरप्रिटेशन असतो, रिसर्च ॲप्टिट्यूड असते, कम्युनिकेशन असते, कॉम्प्रिहेन्शन असते. असे टोटल 10 युनिट पेपर फर्स्टमध्ये असतात. प्रत्येक युनिटवर 5 क्वेश्चन, म्हणजे 10 युनिट प्रत्येक युनिटवर 5 क्वेश्चन, म्हणजे किती झाले टोटल 50 क्वेश्चन अशा प्रकारे विचारले जातात. जो पेपर सेकंड आहे 100 क्वेश्चनवाला, त्यामध्ये देखील 10 युनिट असतात तुमचे सब्जेक्टिव्ह सिलेबसनुसार. ठीक आहे. मग सब्जेक्टिव्ह जे 10 युनिट आहे त्याच्यातील प्रत्येक युनिटवर 10 क्वेश्चन, म्हणजेच टोटल असे 100 क्वेश्चन तयार होतात. ठीक आहे. आणि त्यानंतर आता जो नवीन पॉईंट होता तो म्हणजे सॅलरी किती मिळते. तर MSc सेट एक्झाम क्वालिफाय हो किंवा NTUGC नेट एक्झाम क्वालिफाय हो, सॅलरीवर कुठलाही जास्त परिणाम होत नाही. दोघांना जी सॅलरी असते ती जवळपास सेमच असते. म्हणजे नेट आणि सेट झाले आणि फक्त सेट झाले तर सॅलरी वेगळी नसते.
फक्त सेटवाल्याला आणि नेट आणि सेटवाल्याला नॉर्मली बऱ्याच युनिव्हर्सिटी आणि कॉलेज ही सेमच सॅलरी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. आणि यात ती सॅलरी किती असते, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही डायरेक्टली एक ग्रँटेबल जॉबला गेले किंवा गव्हर्नमेंट मार्फत तुम्ही जॉबला गेले तर 98,000 मिनिमम सॅलरी स्टार्ट होते. आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर गेले किंवा क्लॉक हॉर बेसिसवर गेले तर तुम्हाला ही सॅलरी 20,000पासून ते 60,000पर्यंत असू शकते. रिपीट करल, तुम्ही सेट नेट क्वालिफाय झाले लगेचच तुम्हाला गव्हर्नमेंटच्या मार्फत घेणार नाही आहे, कारण गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी अनाऊन्स होणं त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणं ही पुढची प्रोसेस. फक्त क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर गेले तर 15,000पासून ते जवळपास 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर. आणि गव्हर्नमेंट मार्फत तुम्ही डायरेक्टली जॉईन झाली तर तुम्हाला 98,000 आत्ताचा रेशो मिनिमम सॅलरी भेटते. सिम्पल. रिझर्वेशन कशा प्रकारे आहे ते सांगितलेच. नंतर न्यू सिलेबस, जो सिलेबस आहे तो सिलेबस वेबसाईटवर त्यांनी अपडेट केलेला आहे, तुम्ही तिथून सिलेबस पाहू शकता. जे सांगितलं 10 युनिट, हे 10 युनिट सिलेबसमध्ये आहे. न्यू सिलेबस आणखी अपडेट केलेला नाही आहे. जो 2018ला सिलेबस अपडेट केला आहे ना तोच सिलेबस आणखी रनिंगमध्ये आहे. त्याच सिलेबसवर एक्झाम घेतले जातात. हा सिलेबस कुठे भेटतो, त्यासाठी VMS सेट एक्झामच्या वेबसाईटवर जा. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं सिलेबस तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही नेटवरून सिलेबस डाउनलोडिंग करा किंवा सेटवरून सिलेबस डाउनलोडिंग करा, सिलेबस एकच आहे, फरक काहीच नाही. ठीक आहे. आणि सिलेबस नसेलच माहीत तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी सिलेबसची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अपडेट करून देईल. डोंट वरी. आता नोट्स कुठे भेटतात, नोट्स तुम्हाला पेपर फर्स्टच्या मिळवायचे असतील तर तुम्हाला अनेक वेबसाईट वगैरे तुम्हाला रेफर करावं लागतील. फक्त एकाच पुस्तकातून नोट्स काढू नका. असं कधीच होणार नाही की हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि एकाच पुस्तकातून क्वेश्चन आले, असं पॉसिबल नाही आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला अनेक पुस्तकं त्यांनी रेफर केलेले असतात आणि त्यामार्फत एक्झामला क्वेश्चन विचारतात. म्हणून पेपर फर्स्टच्या एकाच पुस्तकामधून नोट्स काढणं चुकीचं आहे. बाजारात खूप पुस्तकं आहेत, कुठलेही पुस्तक घेऊ शकता, पण ते पुस्तकं मिनिमम तुम्हाला 6 ते 7 घ्यावं लागतील तर तुमच्या नोट्स परिपूर्ण होऊ शकतात. आणि नोट्स काढण्यासाठी टाईम नसेल, तुम्हाला डायरेक्टली रेडीमेड मटेरियल हवं असेल तर आपला कोर्स आहे पेपर फर्स्टचा, तो तुम्ही जॉईन करू शकता. या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा 100% सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. हा कोर्स तुम्हाला नेट आणि सेट आणि पेट एंट्रन्स या तीनही एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतो. ठीक आहे. तर या कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. हा कोर्स पाहिल्यानंतर तुम्हाला पेपर फर्स्टचा अदर काहीच स्टडी करण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल या कोर्समध्ये पेपर फर्स्ट तुमचा कव्हर करून भेटेल. ठीक आहे. अदर एकही पुस्तक घेण्याची गरज नाही आहे, अदर कुठलेही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे. या कोर्समध्ये जवळपास तुम्हाला 230 व्हिडिओ प्रोव्हाइड केले जातात आणि प्लस त्याच्या सर्वांच्या नोट्स इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. हे पाहिल्यानंतर अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. हा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा या संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर हा नंबर आहे, या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे. एक मिनटं. पेपर फर्स्टच्या कोर्सचं सांगितलं मी, पेपर सेकंडचं काय, तर पेपर सेकंडला तुम्हाला जास्त काय वाचण्याची गरज नसते. तुम्ही PGपर्यंत जे शिकलात ना, FY पासून PGपर्यंत तेच फक्त तुम्हाला मेमराईज करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक्झामला कुठलाही क्वेश्चन येत नाही. तुम्ही सिन्सिअरली कॉलेज केलं असेल, सिन्सिअरली सर्व अभ्यास केला असेल तर तितका जरी अभ्यास तुमचा सिन्सिअरली झालेला असेल ना तर पेपर सेकंड तुमचा तिथून कव्हर होऊन जातो. पण तुम्ही PGपर्यंत अभ्यास प्रॉपर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही कॉलेज प्रॉपरली केलं नसेल, अभ्यास केला नसेल तर तुम्हाला पेपर सेकंडचा अभ्यास जो कॉलेज लाईफमध्ये होता तो अभ्यास आत्ता करावा लागेल. बेसिक आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण पूर्णपणे कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला याच नंबरवर म्हणजेच व्हॉट्सअप नंबरवर प्रोव्हाइड केली जाईल. व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. ठीक आहे. आता जो नवीन पॉईंट होता तो म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी. तर नेट आणि सेट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर कुठल्याही कॉलेजवर, महाराष्ट्रातल्या म्हणतोय मी किंवा ओव्हरऑल इंडिया नेट असेल तर कुठल्याही कॉलेजवर किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीवर ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही जॉब करण्यासाठी पात्र असता. जिथं इंटरव्ह्यू असेल ते तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. वॅकंट पोझिशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही सर्व कॉलेजवर, सर्व युनिव्हर्सिटीवर पात्र असता ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून. आणि रिपीट करेल, असिस्टंट प्रोफेसर असेल किंवा प्रोफेसर असेल ही पोस्ट छोटी नाही आहे. कलेक्टर लेवलची पोस्ट आहे ती. ठीक आहे. म्हणजे जेवढं पेमेंट कलेक्टरला भेटतं तेवढंच पेमेंट या ठिकाणी ऑफिशियली प्रोव्हाइड केलं जातं जवळपास. तुम्ही ग्रँटेबलला असाल तर. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर पेमेंट कमी आहे, पण ज्यावेळेस तुम्ही ग्रँटेबलला जाताल तर जवळपास कलेक्टरच्या लेवलची पोस्ट आहे. ठीक आहे. म्हणजे एक क्लास 1ची पोस्ट असते असिस्टंट प्रोफेसरची.
त्यानंतर जे फी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला सांगितलेच. आणि स्कॉलरशिप जर तुम्ही नेट एक्झाम देत असाल तर नेट एक्झाममध्ये जे टॉप येतात, एकदम टॉप, नेट एक्झाम क्वालिफाय होल टॉप येतात, तर त्या विद्यार्थ्यांना GRF, ठीक आहे, म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही प्रोव्हाइड केली जाते नेट एक्झाममध्ये. त्यानंतर एक्झाम पॅटर्न पाहिलं, रिझर्वेशन पाहिलं. नेक्स्ट सेट एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतो, तर मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये नेक्स्ट MS सेट एक्झाम कंडक्ट होऊ शकतो 2025ला, ठीक आहे. आणि राहिला नेटचा प्रश्न, तर नेट एक्झाम हा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच जुलैमध्ये हा होऊ शकतो, ठीक आहे. आता एक्झामिनेशनचा मोड कसा असणार आहे, नेट आणि सेट हे दोनही एक्झाम आत्ता तर त्यांच्याबद्दल कुठले आपण स्टेटमेंट देऊ शकत नाही, कारण नेट इतक्या दिवस ऑनलाईन होता, यावर्षी ऑफलाईन घेतला. पुढचा एक्झाम हा कदाचित ऑनलाईनच होईल आणि सेट एक्झाम देखील हा ऑनलाईनच घेण्याच्या मनस्थितीमध्ये ते आहेत. आता यामध्ये एक शेवटचा पॉईंट हा एक लक्षात ठेवा, जो नेट एक्झाम आहे, नेट एक्झाम हा वर्षातून 2 वेळेस कंडक्ट केला जातो. MS सेट एक्झाम आत्तापर्यंत वर्षातून एकदाच होत होता, पण इथून पुढं म्हणजे नेक्स्ट एक्झाम झाल्यानंतर, MS सेट एक्झाम झाल्यानंतर सेट एक्झाम देखील वर्षातून 2दा ते कंडक्ट करणार आहे आणि त्याचा मोड देखील ते ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या म्हणजे मानसिकतेवर आहेत किंवा त्यांनी ते ऑफिशियली तसं अनाऊन्स देखील केलं होतं, ठीक आहे. म्हणजे दोन्ही एक्झाम वर्षातून 2दाच होत जाणार आहे. तर गाईज, आय होप सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भेटली असेल. कुठलाही डाऊट असेल, कुठलीही क्वेरी असेल तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्याचा आन्सर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. कुठलाही एक्झाम देण्यापूर्वी त्या एक्झामबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी अपडेट केला होता. आणि तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर कोर्ससाठी हा नंबर दिलेला आहे, पहा तोच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर मेसेज करा. तुम्हाला कोर्सबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. एकदा कोर्स जॉईन केला तर ऑदर स्टडी करण्याची गरज नाही. फुल अँड फायनल सिलेबस त्या कोर्समध्ये आपण कंप्लीट करून देत आहोत. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.